आज मला पुन्हा एकदा कोबी मुठ्या करायच्या आहेत आणि त्याकरिताच मी कोबी हा एक दिवस अगोदरच बारीक करून ठेवला होता। हा कोबी ना जो ग्रेटर असतो ना भाज्यांचा त्यामध्ये बारीक केलेला आहे। तर पहिले मी इथे पीठ चाळून घेते। नॉर्मली आपलं गव्हाचं पीठ असते तेच चाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग चवीनुसार मीठ ॲड केलं, थोडंसं अजवाईन ॲड केलं, त्यानंतर तीळ ॲड केले। तीळ तुम्ही तुमच्या मर्जीनुसार ॲड करू शकतात, कमी जास्त, आणि मग जिरे ॲड करून बाकी सारे जे मसाले असतात ते ॲड केले। आता नॉर्मली ना दुधी मुठिया केले जातात, पण इथे मी कोबीचे मुठिया आता बनवायला लागले, कारण कोबी ना खायला बहुतेक जण खूप कंटाळा करत असतील आणि माझ्या घरात पण तसंच आहे। शैलेशला कोबी आवडत नाही, मग मी त्याला कसं द्यायचं त्या हिशोबाने ही मुठिया असे बनवते आणि खूप छान होतात। आता दुधी मुठिया मी जेव्हा बनवते ना त्यावेळेस काय असतं, रात्रीचा भात असतो तो ॲड करते, कारण सॉफ्ट होतात मग त्याने। पण इथे रात्रीचा भात ॲड करायची काही गरज नाही आहे। तुम्हाला जर ॲड करायचं असेल, जर बाकी शिल्लक असेल तर करू शकता। आणि मग बघा इथे, आणि जास्त पीठ मळायची पण गरज नाही आहे, फक्त एकजीव करायचं आणि मग असं लांब लांब असे रोल करायचे छान असे। आणि मी तुम्हाला दाखवलेलंच आहे की चाळणी मी उलटी ठेवलेली आहे एका टोपामध्ये, आणि मग त्यावर हे असे जसे मी ठेवलेले आहेत रोल त्या पद्धतीने ठेवायचं आणि 20-25 मिनटं चांगलं त्याला शिजून द्यायचं। आता हे घरी केलेलं आहे मी दही, आता त्याचीच मी कढी बनवते। राजस्थान आणि गुजरातमध्ये ना हे कढीसोबत मुठ्या खाली जातात। आता हे तुम्ही चहासोबत पण खाऊ शकतात, छोट्या भुकेसाठी पण खाऊ शकतात, टिफिनला पण घेऊ जाऊ शकतात। आता हे मी टिफिनसाठीच बनवते, कारण शैलेशला ना टिफिनला तुम्ही काही द्या, नाश्त्याचा जरी प्रकार दिला ना तरी तो घेऊन जातो, त्याचा काही असा प्रॉब्लेम नसतो की मला चपाती भाजीच हवी। म्हणून मग मी त्यासाठी नवीन नवीन काय ना काय प्रकार बनवते आणि त्याला टिफिनला देते। आणि आज हे भरपूर सारे बनवलेले आहेत, कारण 2 टायमाला पुरतील असे बनवलेले आहेत, कारण त्याला जर हे बनवले ना तर त्याला रात्री पण खायचे असतात। तो मला पहिलेच बोलून ठेवतो की जास्तच बनव, म्हणजे मला रात्री पण होऊन जातील असं। आणि इथे मस्त आपली कढी पण तयार झालेली आहे आणि एका साईडला ना इथे मी आता तडका देते। ते ह्या मुठ्याला ना तडका द्यावा लागतो आणि थोडं जास्त तेल वापरावं लागतं, तर इथे मी तडक्यामध्ये सर्व ॲड केलेलं आहे, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये। आता हे मुठ्या ना माझ्याकडून भरपूर झालेले आहेत, कारण 2 टायमाचे आहेत ना, तर मला परतवायला नाही जमत होतं, म्हणून मी असे टॉस केलं। तर तुम्हाला थोडेच बनवायचे असेल तर चांगलं परतवू शकतात तुम्ही, आणि हे बनवायला पण ना खूप इझी आहे। जर पूर्वतयारी असेल ना तर हे पटकन बनवून होतात। चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, बाय।